मागे पुढे या संकल्पना शिकवण्यासाठी करू शकतो। तसेच गणितीय जाळी वापरून संख्यावरील क्रिया, बेरीज वजाबाकी, भौमितिक हे गणित पेटीतील 10 नंबरचं साहित्य आहे। याचं नाव आहे मापन चौरस घनता। हे संख्या मोजण्यासाठी किंवा संख्या तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो। यामध्ये स्लेट दिलेले आहेत, स्तंभ दिलेले आहेत आणि सुट्टे असे ब्लॉक दिलेले आहेत। यापासून आपण संख्या तयार करतो आणि एक दशक आणि शतक याचं मापन करण्यासाठी संख्या लेखन वाचण्यासाठी याचा फार संख्या ज्ञान मुलांना आनंददायीरित्या शिकवण्यासाठी हे साधन खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये अगदी पहिलीपासून मोठ्या वर्गांपर्यंत आपण संख्या शिकू शकतो। सर्वप्रथम पहिली दुसरीसाठी आपण एकच दशक शिकवताना ह्या संख्यापट्टीच्या साहाय्याने त्यांना संख्या वाचन आणि ह्या संख्या अक्षरात कशा लिहायच्या याचा आपण सराव देऊ शकतो। आणि हे इतकं आनंददायी साधन आहे की मुले स्वतःहून यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि पूर्ण काम केलं तर त्यांचा जास्तीत जास्त संख्या तयार करण्याचा एक उपक्रम त्यांना दिला आणि या उपक्रमातून संख्या त्या स्वतःहून शिकल्या तर त्यांना वेगळा आनंद मिळून जातो। धन्यवाद। या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे मॅचिंग शेप्स। तर ह्या शेपमध्ये असे विविध खाचा आहेत आणि त्या खाचांमध्ये विद्यार्थ्यांना अचूकपणे त्याचे विविध आकार बसवायचे आहेत। याच्यामुळं काय होतं की विद्यार्थ्याला निरीक्षणाची एक आवड लागते। निरीक्षणानंतर तो समजा एखादा भौमितिक आकार आहे, तो आकार नेमका कुठल्या ठिकाणी कुठे बसेल याचं निरीक्षण करून तो बसवण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर हा जो आकार आहे हा चौकोन आहे, परंतु चौकोनाचा जो प्रकार आहे तो चौरस आहे किंवा अजून कुठला प्रकार आहे तो बरोबर ओळखतो आणि या ठिकाणी ज्या खाचा आहे त्या खाचामध्ये तो बसवण्याचा प्रयत्न करतो। जसं या ठिकाणी हा इथं परफेक्ट बसतो, हा आयत आहे इथं बसण्याचा असेल, त्याचप्रमाणे हा त्रिकोण आहे, त्रिकोण सुद्धा इथं असा तो बसतोय आणि तो आपलं हे शेप्स आहे त्या शेपमध्ये तो आपली कृती पूर्ण करेल। कृती पूर्ण कर यामध्ये वस्तूचं वजन करण्यासाठी जे माप वापरली जातात त्या पद्धतीने किलोचं वजन आहे। अर्धा किलोचं हे 200 ग्रॅमचं आहे, 100 ग्रॅमचं आहे आणि हे 50 ग्रॅमचं आहे। विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पण दुकानाची संकल्पना समजून सांगण्यासाठी एकदम सदृश्य स्वरूपात हे साधन चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकते। दशक म्हणजे सुट्टे सुद्धा होत आहेत आणि गट्टे सुद्धा होत आहेत। म्हणजे हे आपण असं मांडून मुलांकडून मोजून घेता येतात, परत त्याचे गट्टे सुद्धा करता येतात। यातून तुम्हाला लहान मोठेपणा संख्येचा सांगता येतो। परत दशक, शतक अशा पद्धतीनं आपण यातून संकल्पना त्यांची क्लिअर करू शकतो। माझ्याकडे जे साहित्य आहे ते कालमापनातील एक साहित्य आहे, म्हणजे घड्याळ आहे। घड्याळाची ओळख मुलांना या साहित्यातून करता येईल। त्या घड्याळामध्ये किती काटे असतात, नंतर मिनिट काटा, तास काटा याची ओळख करून देता येईल। तसंच किती वाजले हे सुद्धा आपण काटा हा फिरवून सांगू शकतो। कानात गुंतली ना मुलं ही उत्तर। आता समजा हे वर्षे बनलाय, हे लिटर घ्या, रूपांतर बघा चक्र आहे, त्याच्यावरून आपण छोटे म्हणजे फरशीची लांबी किती, रुंदी किती हे मोजू शकतो। आयत आकृती, चौरस आकृती, वस्तूंच्या लांबी रुंदी मोजून क्षेत्रफळ काढणे, परिमिती काढणे या घटकासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो। याचा दांडा अजून लांब आहे, म्हणजे उभं राहून सुद्धा असं मोजता येतं। आता समजा इथून आपण सुरू केलं स्टार्ट बघा, तर झिरो घेतला आणि साधारणपणे 65 सेंटीमीटर ह्या फरशीची लांबी आहे। नमस्कार, माझ्याकडे जे साहित्य आहे ते 300 अंश कोन मापक।
याच्यातून आपण कोण आणि कोणाचे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. जसं की लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, 360 अंशाचा कोन, असं आपण त्यांना विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. नमस्कार. या साहित्याचं नाव आहे गणिताचा जादुई बॉक्स. याच्यामध्ये सर्व प्रकारची परिमाणे आहेत, संख्यांची ओळख आहे, त्याचबरोबर आपल्याकडे नाणी नोटांची सुद्धा माहिती आहे. त्यानंतर आपले रोमन संख्यांची सुद्धा ओळख आहे. यामध्ये बघा इकडे परिमाणे दिलेली आहेत, किलोमीटर, मीटर. हा याचा एक बॉक्स आहे. वर्ष, महिना, डझन, लिटर वगैरे. तर याचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो. हा एक घेतला आणि ह्याच्या जोडीला जर आपण एक शतक जर टाकायचं म्हटलं तर शतकाची ओळख देताना हा 1.5 शतक. 1.5 शतक म्हणजे किती, या पद्धतीने. किंवा आणि हे 1.5 शतक म्हणजे किती ते सांगितल्यावर त्या पोरांना वहीवर लिहायला हा लावा. याच्याबरोबर वही आणि पेनचे घेऊ शकता. जेव्हा सुरुवातीला शिकवताना आणि त्यानंतर त्यांच्या अध्यापनाच्या सरावासाठी किंवा स्वाध्यायासाठी या बॉक्सचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. याच्यामध्ये सुरुवातीच्या पहिलीच्या मुलांसाठी चित्र आणि संख्या ओळख आहे 1 ते 10ची. यानंतर अपूर्णांकांसाठी एक छोटा बॉक्स आहे. यानंतर 2 अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, यामध्ये सुद्धा याचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर इथे चिन्हे दिलेली आहेत, गुणाकार, भागाकार. यातून सुद्धा मुलांचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा सुद्धा अभ्यास होऊ शकतो. रोमन संख्या दिलेल्या आहेत. रोमन संख्या मी इथं असं टाकलं आणि ती रोमन संख्या किती आहे, समजा C आणि D, तर त्याची जे परिमाण आहे, त्याचे जे मापन आहे ते त्यामध्ये होऊ शकतं. तास बरोबर किती मिनिटं? लिहा. 7 अधिक 0 बरोबर 7 तास बरोबर 6 तास. दंडात गुणिले ऋण 4. गणित तयार झालं. सांगा उत्तर. ऋण 32.